मला असं वाटतं की पत्रिकेतले ग्रह जे आहेत ते अंतरिक्षात पण तेच आणि आपल्या बॉडीमध्ये सुद्धा तेच आहेत. तर पहिली गोष्ट, आपल्या पत्रिकेतले जे दोष आहेत ते अनालिसिस करून ते एक्सेप्ट केले पाहिजे की कुठल्या ग्रहाची युती आहे, किंवा आता सगळ्यात जास्त मला असं जर कधी वाटत असेल तर ते म्हणजे आयुष्य. जर कधी आयुष्यच नसेल किंवा निरोगी आयुष्य नसेल, मी तर असं म्हणतो, तर तो व्यक्ती थोडा डिस्टर्ब असतो. आरोग्य सगळ्यात पहिले महत्वाचं. मग अष्टम स्थान आपण बघू शकतो. अष्टमाचं अष्टम स्थान म्हणजे तिसरं स्थान बघू शकतो. त्यामध्ये जे ग्रह आहेत ते ग्रह आपल्या चंद्रापासून अष्टम स्थानात कधी कधी येत आहेत ते बघायचं. म्हणजे ते 24 ते 27 दिवसामध्ये साधारण ते ग्रह चंद्राच्या अष्टमात येतात, आपल्या राशीच्या अष्टमात ते ग्रह येतात. मग ह्या तिसऱ्या आणि 8व्या स्थानातले जे ग्रह आहेत त्या दिवशी महत्वाचे काम आपण कमी करायचे. त्या दिवशी निर्णय कुठलाही घेऊ नये. त्या दिवशी घेतलेला निर्णय हा जास्त फलदायी नसतो. त्यामुळे आपण त्या कॅल्क्युलेशनने जर कधी चाललो तर मग आपल्याला हेल्थ प्रॉब्लेम कमी येतात, किंवा आपल्याला योग्य ते डिसिजन घेण्याची जी पॉवर आहे ती आपल्याला प्राप्त होते. त्याच्याने आपले म्हणजे कर्म नीट होतात. योग्य डिसिजन म्हणजे योग्य कर्म. ते योग्य कर्म जर कधी आपण केलं तर निश्चितच आपल्याला त्याच्यातनं फलप्राप्ती ही एक चांगल्या पद्धतीने होत असते. असं म्हणजे ते ग्रह पहिले बघून घ्यायचे कुठल्या ग्रहांच्या युत्या आहेत. जर कधी आता मंगळ राहू युती असेल समजा तर कॅन्सर सदृश्य घटना घडतात. शनी मंगळ युती असेल तर ऍक्सिडेंट सारखे योग असतात. म्हणजे आपल्याला लोखंडापासून भय. आता ते म्हणजे फक्त अगदी गंजलेली, फक्त नाकात पिन घातली, नथ बऱ्याच दिवसाची पडलेली आणि तरी सुद्धा सेप्टिक झालं, असं एक घटना घडलेली आहे. किंवा पतंगीच्या दोऱ्यामुळे नाक कापलं गेलं, अशी एक घटना घडलेली. म्हणजे ऍक्सिडेंटच झाला ना एक प्रकारचा. तर मग असे जे काही ग्रहांच्या युती आहेत, चंद्र राहू युती असेल किंवा अन्य कुठल्याही ग्रहाची युती असेल, तर मग ते आपण नेमकं बघायला पाहिजे की कुठल्या ग्रहाची युती आहे. त्यापासून आपण सावध, म्हणजे ते पथ्य आपल्यासाठी. आपल्यालाही कुठल्याही ग्रहांची युती काय फल देते आपल्याला ते नक्की आपण कमेंटमध्ये सांगा. आपण त्याचं नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू.